हाय मित्रांनो, लव फॅमिली. मी मनवा आणि मनवाची मम्मी आम्ही तिघजण आज एक सरप्राईज करायला चाललोय. म्हणजे सरप्राईज म्हणजे लाईव्ह नाटक बघायला चाललोय. ते तुम्हाला थोड्या वेळात दिसेल ते कुठलं नाटक आणि कुठे चाललोय ते. मित्रांनो नमस्कार. आता आम्ही आलो ट्रेनमधून जातो. लवकर आलो काय? मी तिकीट काढलेली आहे. तिकीट ऑलरेडी काढली. नंबर लिहिलाय तिकीट मध्ये. अरे G5 बरोबर. G5 G6 G7 असं लिहिलंय रे. सीट का मी आता घुसत आहे आतमध्ये. थोड्या वेळात आधीच नाही द्यायचे पण ते घेणार नाही. तुम्हा सगळ्यांचा खरंच मनापासून कौतुक आणि धन्यवाद. तुम्ही मराठी नाटकासाठी इतक्या उत्स्फूर्त दाद देत तुम्ही येता. आणि तुमच्याही पेक्षा जास्त कौतुक या मुलांचं. त्यांनी खूप मजा केली. नाटक मनापासून बघितलं आणि 2 तास नाटक बघितलं आणि मोबाईल बघितला. गाणी आवडली? परत ऐकायची आहे? मग ही सगळी गाणी स्पॉटीफाय सकट जगभरातल्या 30 म्युझिकल प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत. तेव्हा ती नक्की ऐका. आणि आजीबाई_ जोरात या नावाने आमचं सोशल मीडिया पेज आहे. त्याच्यावर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील आणि आम्हाला अशी आशा वाटते की त्या चांगल्याच असतील तर त्या नक्की नोंदवा आणि आम्हाला टॅग करा. जे काही तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज आता काढले असतील ते. आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे 11 आणि 12 तारखेला आम्ही पुण्यात प्रयोग करतो आहोत. तेव्हा तुमचे कोणी मित्र आणि नातेवाईक पुण्यात असतील तर त्यांनाही नक्की नाटकाला यायला सांगा.
आम्ही नाटक बघून आलोय, खूप एन्जॉय केली नाटकामध्ये. आता आम्ही हॉटेलमध्ये बसलोय जेवायला. मनवा बसली आहे, मनवाची मम्मी बसली आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जेवणार. आम्ही नाटक कुठलं बघितलंय? आजीबाई जोरात. त्या नाटकाबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. नमस्कार मित्रांनो, लव फॅमिली. फायनली आम्ही आज तुम्हाला आम्ही दाखवलं ते तुम्हाला, त्याप्रमाणे आम्ही आज घरी आलो आणि शेवटी आम्ही जे नाटक बघायला गेलो होतो त्या नाटकाचं नाव तुम्हाला समजलंच असेल. त्या नाटकाचं नाव होतं आजीबाई जोरात. खूप छान नाटक होतं, म्हणजे भरपूर 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 खूप छान, म्हणजे अनुभव खूप चांगला होता नाटक बघण्याचा. हा माझा तो फर्स्ट टाइमच अनुभव होता, माझ्या मुलीचा, माझ्या बायकोचा. आम्ही प्रत्यक्षात जाऊन समोरासमोर जे आपले मराठी कलाकार आहेत, मराठी कलाकार जे आहेत त्यांना समोरासमोर बघितलं आम्ही. प्रत्यक्षात त्यांची जी ऍक्टिंग, त्यांची जी कला, जी आपण टीव्हीवर बघतो लोकांना की यार हे असं असतं तसं असतं, पण प्रॅक्टिकली जेव्हा बघितलं तर समजतं यांची खूप मेहनत असते. आणि या मेहनतीमध्ये त्यांनी एवढं काम केलंय प्रत्यक्षात. आता तुम्हाला दोघी सांगतील शॉर्ट. मेन कलाकारांची नावं सांगा. मेन कलाकार म्हणजे निर्मिती सावंत. या निर्मिती सावंत म्हणजे आजीबाई बनलेल्या, त्यांची ऍक्टिंग म्हणजे सुपर ऍक्टिंग आहे. ते ऍक्च्युली सिनियर ऍक्टरच आहेत, पण त्या खूप छान ऍक्टिंग केली आहे. आणि आपले लक्ष्मीकांत बेर्डेंचे मुलगे, आपले मुलगा अभिनय बेर्डे यांनी पण खूप छान काम केलेलं आहे मुलांनी. खूप खूप छान ऍक्टिंग चांगली केलेली आहे. तोंडपाठ सगळे वाक्य, तोंडपाठ म्हणजे मुलं त्याच्या ऍक्टिंगनी भारावून गेलेले आहेत असं मला वाटतंय. खूप छान ऍक्टिंग केलेली आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे यांनी सांगितलंय की मुलांना जे आजकाल जी मुलं मोबाईल वापरतात आणि त्या मोबाईलचे वापरण्याचे जे प्रमाण आहे ते कमी करावे. म्हणजे मोबाईल वापरून आता माझ्या मुलीला पण समजलं असं की मोबाईलचे गेम खेळून काहीच होत नाही. आपण प्ले स्टोअरवरून खूप गेम डाउनलोड करतो, आपण स्टेप आपण करतो की या स्टेजला पोहोचलो, त्या स्टेजला पोहोचलो. स्टेज नाही, प्रॅक्टिकली गेम खेळलं पाहिजे. असं नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे ती चांगली आहे, पण त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग काय होतो, फक्त नॉर्मल थोड्यापुरती होतो. पण मेन म्हणजे बरोबर तसंच असतं बघा. आता बोलते, छान बोलते. आता मनवा तुमच्याशी थोडं बोले. मनवा सांग बघूया लोकांना, तुला कसा वाटला नाटक? चांगला वाटला. मजा केली. माझं सर्व आपल्या मराठी प्रेक्षकांना खूप आहे की हे नाटक तुम्ही आपल्या मुलांना दाखवावे आणि हे प्रत्यक्षात जाऊन समोरासमोर नाटक बघावे. जिथे नाटक असेल आम्ही नाटकाची तिकीट आता पुण्याला, आता जे आपले पुण्याचे जे आमचे जे फॉलोअर्स आहेत, जे आमचे पुण्यावरून बघत असतील त्यांच्या पुण्याला पण त्यांचं नाटक 13 आणि 14 तारखेला तिथे शो आहे, त्यांनी तिकडे जाऊन ते बघावे. आणि दुसरी गोष्ट, हे नाटक खूप म्हणजे बुक माय शो वरती पण आम्ही तिकीट काढली होती. बुक माय शो वरती तुम्ही हे नाटक करा, बुक करा आणि आपल्या मुलांना घेऊन जावा. आणि आपल्या मुलांना घेऊन जाऊन आपल्या आई वडिलांना, या सगळ्यांना घेऊन जाऊन ते नाटक बघा आणि खूप अनुभव चांगला करा. असेच तसेच मुलांना त्यांनी आपलं एक हे म्हणून काय बुक दिलेली आठवण म्हणून, किंवा असंच मुलांसाठी त्यांनी बुक पण मुलांना दिलेले आहे त्यांच्यामध्ये. आजीबाई जोरातच्या नावावरती बुक दिलेली आहे आणि प्रशस्त पत्रक दिलेलं आहे. ओके, हे बघा मुलांसाठी त्यांनी छान हे असं केलेलं आहे. मनवाच्या नावाने तिला मिळालेलं आहे, लहान लहान मुलांना दिलेलं आहे. आजीबाई जोरात मस्त आहे. सर्वांनी जाऊन ते नाटक बघा आणि बुक माय शो वरती जाऊन तिकीट बुक करा आणि आपल्या मुलांना घेऊन जावा. धन्यवाद, थँक्यू. आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट.